सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजकारणातून मोठी अपडेट. भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून प्रथमच मोठा झटका. महाराष्ट्रात देशात पुन्हा उद्धव ठाकरेंचं पर्व होणार सुरू. अनेक बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, मातोश्रीवरती शिवसेनेत जाहीर प्रवेश. ठाकरेंनी अख्खे जिल्ह्यातील बडे नेते आणि अखेर बड्या हस्तींना प्रवेश देत भाजपची 2029ची विजयाची वाट रोखल्याचं चित्र. मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या या तमाम नेत्यांची नेमकी नावं काय आहेत, उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे हा गड सर केला, ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या उद्धव ठाकरेंची बाजू सत्तेविना जरी कमकुवत असली तरी उद्धव ठाकरेंचं वजन मात्र मित्रांनो प्रचंड स्वरूपात आहे. महाराष्ट्रात ठाकरेंची पॉवर किती आहे हे भाजपला आणि शिंदेंना बरोबर माहीत आहे. कारण की एकदा शिवसेना नेते फोडल्याच्या नंतर अजूनही एकनाथ शिंदेंना असं वाटतं की ठाकरेंचे सगळेच नेते अजूनही फोडावे. मात्र ठाकरेंची शिवसेना फोडणं आता अवघड आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदेंच्या विरोधात लागतोय. हा निकाल विरोधात लागत असताना उद्धव ठाकरेंनी आपली नवीन राजकीय इनिंग करत शिंदेंच्या जवळच्या बड्या मोठ्या नेत्यांना आपल्या शिवसेनेत प्रवेश देण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाचं चिन्ह आणि नाव गेल्याबरोबर शिंदे सेनेतील आमदार आणि खासदार उद्धव ठाकरेंच्या आश्रयाला येतील अशी भारतीय जनता पार्टीला आशा वाटते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपात प्रवेश देऊन भाजपाच्या गोटात सामील करून घेण्यासाठी भाजपचे काही नेते आग्रही आहेत. मात्र त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काही नेत्यांनी प्रवेश करावा लागेल असं भाजपला वाटतंय. त्यामुळे देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागल्याबरोबर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात नवीन डाव टाकेल आणि उद्धव ठाकरे देखील त्याच वेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती डाव टाकतील. बरेच मंत्री आणि आमदार पुन्हा स्वग्रही मातोश्रीवरती आल्याची आपल्याला बातमी लवकरच समजेल. कारण की बऱ्याच नेत्यांनी ठाकरेंशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र उद्धव ठाकरे कुणाकुणाला प्रवेश देणार, ती यादी नेमकी कशी, ती यादी लवकरच प्रसारित होईल. उद्धव ठाकरे सरसकट नेत्यांना प्रवेश देणार नाहीत असंही सध्या समजतंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंची बाजू आगामी काळात प्रचंड मोठी जड होईल यावरून दिसतंय.